या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कनेरी मठामार्फत विद्या चेतना प्रकल्पांतर्गत बावेली येथील विद्या मंदिरामध्ये शानदार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पालकांचे पाद्यपूजन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या पाद्यपूजनामुळे पालक आणि शिक्षक भारावून गेले. सध्या आई वडील आणि मुलांमधील माया, ममता, संस्कार, संस्कृती, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव हे पवित्र नातं ईश्वरीय आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम विद्या चेतना प्रकल्पामार्फत होत आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. सासू सासरे, आई वडील या नात्यांमध्ये कमालीचा दुरावा होत चालला आहे आणि तेच संस्कार मुलांवरही होत आहेत. हे भविष्य काळासाठी धोकादायक आहे. म्हणूनच पुन्हा संस्काराचं बीज समाजात पेरण्यासाठी कनेरी मठाचा खूप मोठा वाटा आहे. याच प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात कनेरी मठाकडून 100 शिक्षक नेमण्यात आले. त्यांचा पगारही संस्था देते आणि या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणच नाही तर संस्कार, संस्कृतीही शिकवली जाते. या कार्यक्रमास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सरपंच युवराज कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विद्या चेतनाचे शिक्षक मित्र विजय पाटील, मंडलिक जाधव, रघुनाथ दळवी, रुपाली जाधव, विद्या कुंभार, पूजा गुरव, पूनम नाईक, शर्वरी पाटील, धनश्री गुरव, विद्या कुंभार आणि शिक्षक मित्रांचे विशेष सहकार्य लाभले. माझं नाव पूजा गुरव. विद्या चेतना प्रकल्पाअंतर्गत मी कनेरी मठतर्फे ज्ञानसाधना मंदिर तिसंगीमध्ये शिक्षक मित्र म्हणून काम करत आहे. तर गेले 2013 पासून अनेक वर्ष विद्या चेतना प्रकल्पाद्वारे सिद्धिगिरी गुरुकुल फाउंडेशनद्वारे पाद्यपूजनाचा सोहळा जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये राबवला जातो. तर पाद्यपूजनाचा नेमका हेतू काय, जे आता काळ बदलत चाललेला आहे त्याप्रमाणे जे मुलींमध्ये आणि आईवडिलांमध्ये जे सहसंबंध आहेत ते कुठेतरी कमी होत चाललेले आहेत व आपली जी भारतीय संस्कृती आहे मातृपितृ देवो भव ह्याचं कुठेतरी जाणीव निर्माण करण्यासाठी आता भावी पिढीमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी आम्ही हा पाद्यपूजनाचा सोहळा अनेक ठिकाणी घेत आहोत. आज विद्या मंदिर बावेलीमध्ये हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे.